सहाय्यक विकास अधिकारी याच्या 24 जागा आहेत, ज्यात ओपन जनरलसाठी 16 तर फिमेलसाठी 7 आणि क्षेत्र अधिकारी याच्या 5 जागा आहेत. ओपनसाठी एज 38 असेल तर जर कॅटेगरी असेल रिझर्वेशन काही तर एज लिमिट 43 ही असेल. त्यानंतर आपण सिलेबस बघू. सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी 100 प्रश्न आणि 200 मार्क असतील. इंग्लिश ग्रामरचे 10 प्रश्न, मराठीचे 10, जनरल अवेअरनेस जनरल सायन्सचे 35, लॉ यामध्ये आहे, लॉचे 20 प्रश्न असतील आणि जनरल ॲप्टिट्यूड रिझनिंगचे 25 प्रश्न असतील. 100 प्रश्नांसाठी 2 तासाचा टाईम असणार आहे. आणि जी क्षेत्राधिकारी पोस्ट आहे यामध्ये लॉ नाही आहे, यामध्ये फक्त इंग्लिश ग्रामर, मराठी, जनरल नॉलेज ज्यामध्ये करंट अफेअर वगैरे असू शकतं आणि ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग 100 प्रश्न 200 तासासाठी असतील. नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहेत आणि ज्यांना मिनिमम 90 गुण मिळतील म्हणजे 45% मिळतील तेच पुढील प्रक्रियेसाठी पात्र होतील. परीक्षा शुल्क जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि रिझर्व लोकांसाठी 900, त्याच्यामध्ये GST ॲड असणार आहे. पण इथे जे एज्युकेशनसाठी ज्या काय कंडिशन्स आहेत त्यामध्ये डिग्री रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची, जर लॉ असेल त्यांना, लॉमध्ये जर डिग्री असेल त्यांना प्रायोरिटी दिली जाईल आणि 5 वर्षाचा अनुभव असणं अपेक्षित आहे सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी. आणि क्षेत्राधिकारी फील्ड ऑफिसर हे जे पद आहे त्याच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 45% गुण प्राप्त करणं ही त्याची अट आहे. आणि जे अर्ज भरण्याची जी डेट आहे ती 12 डिसेंबरपासून ते 11 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने IBPS साईट त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे, तिथे आपल्याला हा फॉर्म भरावा लागणार आहे.